ताप बरा आहे का ग आता? बरं आहे. बाबा, काल तुम्ही पेपर न्यायला आला होतात तेव्हा आणखीन कोणी आलं होतं का? नाही, मी एकटाच होतो. अगं, माझ्या विणकामाच्या सुया मी इथे विसरलीये का? 2-3 दिवसांपासून सापडतच नाहीयेत. अहो, ते मागच्या आठवड्यात गरम कपडे पाठवले होते ना विठोबा बरोबर. बघा 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 बघा, राहुल गेला का ग ऑफिसला? काय ग, काय झालं ग? सुया नाहीयेत त्यात. सांगितलं होतं तुला, त्यात नाही तू. सरकार, विठोबा असं काही नाही करणार. राहुलने कसा काय आळ घेतला? ती सुया शोधत नव्हती. नाही, आत नाही. विद्या, ए विद्या, आले. ओरडू नका, बोला. मी चोरी केली असा संशय आला तुला? आपला बाप चोर आहे असं वाटतं तुला? कशाला वागायचं? म्हणजे मी चोरी केली असं म्हणायचंय तुला? तुमच्या ट्रंकेत पैसे पाहिलेत मी बाबा. अगं मूर्ख मुली, तिला माहित आहे माझ्या क्रोधाला हात नाहीत, पाय नाहीत, लुळा पांगळाय मी. वडाऱ्यानं अर्धवट चिरलेलं डुकराचं धड नुसतं गटारात तडफडणार. मी पैसे चोरले? शरम मुली, मी पैसे चोरले? हो, तुम्ही पैसे चोरलेत तुम्ही पैसे. विद्या, बस. पण तुम्ही शांत राहायचं. हा, पण रागवायचं नाही. नाही, मी कुठे रागवलं? माझं ऐकायचं. हो, यापुढे फक्त तुमचं. मी विसरले होते. काय? खूप मोठी चूक झाली बाबा, मला माफ करा. काय झालं? मी माझ्या स्वतःने पैसे ठेवले आणि विसरून गेले. ठीक आहे, ठीक आहे. मिळाले पैसे? हो. चला, लांछन टळलं. हिच्या लग्नामध्ये मला जो हार केला होता ना, तो विकला याने काल. त्याचे पैसे होते त्याचे पैसे होते. नाही बाबा, चुकली तुमची चिमणी. नाही ग, नाही शोभत तुझ्या तोंडात ते. माझी चिमणी होती, गेली, मेली ती. आता कोणीही माझं नाही, मी कोणाचं नाहीये. सरकार, चला आता, आपल्या दोघांची दुनिया. आता आपण एकमेकांचे. चला, आटपा. कुठे जाणार बाबा तुम्ही? इथून जाणार, कुठे जाणार ते नाही माहित ग.